कल्पना करा, एक लहान मुलगा शाळेच्या वर्गात फक्त एक दिवस बसतो आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे कायमचे बंद होतात. पण हाच मुलगा पुढे आपल्या लेखणीने आणि कलेने असा इतिहास घडवतो की त्याच्या साहित्याचे अनुवाद परदेशात होतात, त्याच्या कलाकृतीचा आवाज लंडनच्या रंगमंचावर घुमतो आणि त्याचा सन्मान थेट मॉस्कोमध्ये केला जातो. गरिबी, भूक, जातीय अन्याय आणि अमानुष परिस्थितीशी झुंज देत एका सामान्य कष्टकरी मुलाने जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले. ही कहाणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करणार आहोत त्या महान साहित्यिकाचं ज्यांनी आपल्या शब्दांना संघर्षाची धार दिली आणि वंचितांच्या वेदनांना आवाज दिला. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, तर ते जनतेचे शाहीर होते. त्यांनी आपल्या साहित्य आणि शाहिरीतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लाखो लोकांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातील 6 अशा आश्चर्यकारक गोष्टी ज्या ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल आणि त्यांच्या संघर्षमय प्रवासाला तुम्ही मनापासून सलाम कराल. चला तर मग सुरू करूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाची ही रोमहर्षक सफर. पहिली गोष्ट, फक्त एक दिवसाचे शालेय शिक्षण. आज आपण शिक्षणाच्या असंख्य संधी पाहतो, पण अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला शाळेचा अनुभव अवघ्या एका दिवसासाठीच आला. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अनेकांसाठी ही गोष्ट आयुष्यभराची मर्यादा ठरली असती, पण अण्णाभाऊ साठेंसाठी ती प्रेरणा ठरली. मुंबईत आल्यानंतर कामगारांच्या अभ्यास मंडळांमध्ये सहभागी होत त्यांनी स्वतः वाचायला आणि लिहायला शिकले. कोणत्याही पदवीशिवाय, कोणत्याही मोठ्या शिक्षणाशिवाय त्यांनी पुढे मराठी साहित्यात अजरामर स्थान निर्माण केले. त्यांनी हे दाखवून दिले की ज्ञानासाठी शाळेची गरज असतेच, पण त्याहून मोठी गरज असते ती जिद्दीची. दुसरी गोष्ट, दुष्काळातून सुरू झालेला मुंबईचा संघर्षमय प्रवास. सन 1930च्या सुमारास भीषण दुष्काळामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाला गाव सोडावे लागले. वाटेगावातून ते मुंबईकडे आले. मुंबईत आल्यानंतर त्यांचे आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. कधी हमाली, कधी फेरीवाल्याचे काम, तर कधी गिरणीत मदतनीस म्हणून त्यांनी काम केले. मात्र याच संघर्षांनी त्यांना सामान्य माणसाचे दुःख, उपासमार आणि अन्याय जवळून दाखवला. पुढे हेच अनुभव त्यांच्या साहित्याचा आत्मा बनले आणि त्यांच्या लेखणीतून जनसामान्यांचा आवाज उमटू लागला. तिसरी गोष्ट, लंडनच्या रॉयल थिएटरपर्यंत पोहोचलेली लेखणी. एका गरीब कामगाराच्या मुलाची कलाकृती थेट लंडनच्या रंगमंचावर सादर होईल याची कल्पनाही त्या काळात कोणी केली नसती. बंगालमधील भीषण दुष्काळाने अण्णाभाऊ साठे यांना अस्वस्थ केले आणि त्यातून त्यांनी बंगालची हाक ही प्रभावी रचना लिहिली. या साहित्यकृतीचा बंगाली भाषेत अनुवाद झाला आणि पुढे तिचे सादरीकरण लंडनच्या रॉयल थिएटरमध्ये करण्यात आले. एका मराठी साहित्यिकाच्या लेखणीचा आवाज थेट जगाच्या रंगमंचावर पोहोचण्याचा हा ऐतिहासिक क्षण होता. चौथी गोष्ट, मॉस्कोमध्ये मिळालेला अभूतपूर्व सन्मान. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. रशियन क्रांती, कामगार चळवळी आणि सामाजिक समतेच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे रशियन भाषेत भाषांतर झाले. इतकेच नाही तर मॉस्कोमधील ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे त्यांचा पुतळा उभारण्यात आला. एका मराठी साहित्यिकाला मिळालेला हा दुर्मिळ आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. वाटेगावातून सुरू झालेला प्रवास मॉस्कोपर्यंत पोहोचणे हीच त्यांच्या व्यक्तिमत्वाची भव्यता सांगून जाते. पाचवी गोष्ट, केवळ 49 वर्षांच्या आयुष्यात केलेली अफाट साहित्य निर्मिती. अण्णाभाऊ साठे यांचे आयुष्य फार मोठे नव्हते. ते फक्त 49 वर्षे जगले, पण या अल्प आयुष्यात त्यांनी जे निर्माण केले ते अनेकांना अनेक जन्मांतही शक्य होणार नाही. स्रोतांनुसार त्यांनी 32 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 4 नाटके, 1 प्रवास वर्णन आणि 11 पोवाडे अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांत लेखन केले. ही संख्या केवळ आकडे नाहीत, तर एका प्रखर प्रतिभेची साक्ष आहे. त्यांची फकीरा ही कादंबरी आजही मराठी साहित्यात अमूल्य ठेवा मानली जाते. स्वाभिमान, संघर्ष आणि अन्यायाविरुद्धची लढाई यांचे जिवंत चित्रण करणारी ही कादंबरी आजही तितकीच प्रभावी वाटते. आणि 6वी सर्वात महत्त्वाची गोष्ट, लेखणीने दिलेला समाज परिवर्तनाचा आवाज. अण्णाभाऊ साठे हे फक्त लेखक नव्हते, तर समाजाचे भाष्यकार होते. त्यांच्या साहित्यामध्ये दलित, कामगार, शोषित आणि वंचित समाजाच्या वेदना बोलतात. त्यांचे शब्द हे मनोरंजनासाठी नव्हते, तर परिवर्तनासाठी होते. त्यांनी समाजातील विषमता, अन्याय आणि शोषण यावर प्रखरपणे प्रकाश टाकला.
मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव असतानाच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांनाही आपल्या साहित्यामध्ये स्थान दिले. त्यामुळे त्यांचे साहित्य हे केवळ कथा कादंबऱ्यांचे संकलन नसून सामाजिक जागृतीचे प्रभावी शस्त्र बनले. फक्त एक दिवस शाळेत गेलेला मुलगा, दुष्काळामुळे गाव सोडणारा एक सामान्य कष्टकरी आणि पुढे जगभरात सन्मान मिळवणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर कोणतीही उंची गाठता येते. वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाला आपल्या लेखणीतून आवाज देणारे अण्णाभाऊ साठे आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. अण्णाभाऊ साठे यांची कोणती साहित्यकृती किंवा पोवाडा तुम्हाला सर्वाधिक आवडतो? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.